माध्यमातून या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खूप खूप आभार. कारण खूप चांगलं सहकार्य जितेश बंधू पाटील आणि मनोज पांडुरंग पाटील आणि दीपक पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिलाच बॉल या मॅच मधील आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पियुष भोईर. पहिल्याच बॉल होती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. दीपेश पाटीलचा हा फटका फसलाय आणि पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट या मॅच मध्ये पियुष भोईरने मिळवली आहे. दीपेशला बाद केलाय. फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता आणि यशांच्या मागे कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणि दीपेश पाटीलची महत्वाची विकेट असा कॅप्टन होता आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचं औदार्य त्याने दाखवलं होतं आणि ते त्याचा फटका फसत असताना आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पियुषचं कौतुक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये देखील पियुषनं तब्बल 3 विकेट घेतले होते. चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती दीपेश पाटीलला त्यांनी बाद केलं. नवीन फलंदाज हर्षद डवले मैदानावरती दाखल झालाय. आणखीन एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज हर्षद डवले. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर जास्त फॉर्मात असलेला खेळाडू आहे. यंदाच्या हंगामामध्ये 5 पेक्षा जास्त अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत ना, तोच फलंदाज हर्षद डवले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त बॅटचा पेस ओपन केलाय. फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि इथून जर पाहिलं तर सिंगल या चेंडूवरती पाहायला मिळाले. अक्षयजी इथे जर पाहिलं तर हर्षद डवले सोनिका माता मालोडी या संघाच्या माध्यमातून खेळत असतात, परंतु आज त्या संघाच्या विपक्षामध्ये बाटे करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. हा नक्कीच त्याच प्रकारे सध्याच्या घडीला हा खेळ देखील पाहतोय. प्रसाद भुते टिवरी स्पोर्ट टिवरीचा खेळाडू, तर हर्षद डवले हा खेळाडू आपण पाहतोय. टायमिंग कंपल्सरी जेव्हा नाही अगोदरची मॅच मी बघितलं कारण मी लाईव्ह बघत होती मॅच खाली होती पण सगळ्यांनी एक करायचं टायमिंग एक टायमिंग दोन चेंडू आतापर्यंत आणि एक धाव या धावफलकावरती. पुढचा बॉल. यावेळी स्वीप केलाय. फेवरेट फटका प्रसाद भुतेच्या बॅट मधून येतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. खऱ्या अर्थानं स्वाईप केलं होतं आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अशा प्रकारचे फटके सातत्याने प्रसाद भुते खेळत असतो आणि तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पियुषच्या विरोधात एक विश्वासाने खेळलेला फटका प्रसादच्या बॅटमधून तुम्ही पाहताय. ज्या पद्धतीने पियुष गोलंदाजी करतोय त्याच्या विरोधात मोठे फटके येत नव्हते आणि ते चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला फलंदाजाच्या बॅटमधून. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक होता. प्रत्येक चेंडूवरती स्वीप करू शकत नाही. चांगल्या दाटणीचा चेंडू पाहायला मिळाला आणि ते लेंथ वेगळी होती आणि लाईनी वेगळी होती. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ डॉट बॉल. मॅच मध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि 3 विकेट प्राप्त केले होते पियुष भोईरने. म्हणून कन्सिस्टन्सी आहे या गोलंदाजाकडे. पांजूचा हा खेळाडू बॉलिंग मार्क वरती. चेंडू क्रमांक 5वा घेऊन प्रसाद भुते करता. ऑफ स्टंपवर पिचिंग केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. मिड ऑफच्या दिशेने बॉल आलाय आणि फिल्डर मिड ऑनचा येईल तिथपर्यंत एक धाव. एक या धावसंख्येने धावपळक 6 धावा. संत आणि सावध सुरुवात राहिलंय या 5 बॉल मध्ये. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मागील चेंडू डॉट आला होता, इथून सिंगल कन्सीड होणं गरजेचं होतं आणि ते सिंगल मिळाली. प्रसादच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 6 धावा स्कोर कार्ड वरती. स्विच करायचा होता. इथे चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न हर्षद डवले या चेंडूवरती संघर्ष करतायत. मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न त्याचा राहिलाय, परंतु पियुष भोईर आज वेगळ्याच रंगात आहेत. चांगली ते गोलंदाजी करतायत आणि खऱ्या अर्थानं याही षटकामध्ये त्यांनी इम्प्रेस केलंय. ज्या पद्धतीने आपण चौकार पाहिला या षटकामध्ये, तरी देखील भरपूर कमी धावा. एक महत्वाची विकेट. पहिल्या चेंडूवरती दीपेश पाटीलला संघाच्या कॅप्टनला बाद केलं आणि तदनंतर काय गोलंदाजी केली आहे. वा पियुष वा.
आणखीन एक चांगला षटक या स्पर्धेमध्ये पियुष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरमध्ये आपली छाप सोडतोय. 6 धावा देत 1 विकेट. टीम आर के टायगर संघ सध्या शांत राहिलाय. चांगला संघ आहे आणि त्या प्रकारे हे खेळाडू देखील आपण पाहतोय. प्रसाद भुते, हितेंद्र भोईर, कुमार भोईर, जतीन देवळीकर, वीरेंद्र यादव, दाऊल शेख, त्यानंतर दीपेश पाटील, हितेश भोईर, हर्षद डवळे, रोहन पवार, निलेश परेड, कार्तिक पाटील इतरही खेळाडू आहेत. बघूया या मॅच मध्ये कुठला खेळाडू चांगली बॅटिंग करेल. बॉलिंग मार्क वरती मिस्टर हर्षद जीवचंद्र विलेज एंड कडून गोलंदाजी होते. जीएम स्कूल एंड कडून ही गोलंदाजी. दोन्ही एंड या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय लेफ्टी राईटी हे कॉम्बिनेशन. प्रसाद भुते एक चौकार आलाय. 3 मध्ये 5 वरती तो खेळतोय आणि स्ट्राईक त्याच्याकडे आहे. पहिला बॉल फेस करेल दुसऱ्या ओव्हरचा. बॉलिंग मार्कवरती हर्षद पाटील. पहिला बॉल त्याचा. स्वीट हिटचा फटका खेळला गेला आणि स्वीट हिटचा बादशाह म्हणून सध्या हे नाव चर्चेत आहे. इथे येतोय अप्रतिम कलात्मक स्वीट हिट चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. उलट दिशेने फटका खेळला होता. वेगवान चेंडू होता आणि खऱ्या अर्थाने गॅपमध्ये खेळले प्रसाद भुते आणि त्यांच्या बॅटमधून हा कमालीचा स्ट्रोक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. या मॅचमध्ये आतापर्यंत 2 चौकार प्रसादच्या बॅटमधून आपण पाहतोय. तब्बल 4 चेंडूचा त्याने सामना केलाय. 9 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 10 या आकड्यावरती. हर्षद पाटील चांगल्या दाटणीचे गोलंदाज आहेत. विकेट घेण्यासाठी ते जाणले जातात. वेगवान गोलंदाजी देखील ते करतायत, परंतु त्यांच्या पहिल्या चेंडूवरती इथे चौकार आलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंग एंडला प्रसाद भुते. यावेळेस देखील लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. खऱ्या अर्थानं प्रसादच्या विरोधात गोलंदाजी करणं सोपं नाही आहे, कारण तो चांगल्या रीतीने बॅटिंग करत असतो. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागते. इथे खराब चेंडू पाहायला मिळाला हर्षदच्या माध्यमातून. आणि आकडा पहा. 11 वरती 1 विकेट 1.1 बॉल. नेल्सन फिगर. को इन्सिडंट आकडा. काहीतरी को इन्सिडंट घडेल का? येस डेफिनेटली को इन्सिडंट आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा काहीतरी घडते आणि काहीतरी घडेल का हा प्रश्न आपण निर्माण केला. उत्तर मिळालं. येस डेफिनेटली घडलंय. दांडेगुल. हर्षद पाटील विकेट टेकर गोलंदाज आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला, या गोलंदाजाने अनेक विकेट घेतलेत आणि खऱ्या अर्थाने विकेट घेण्यासाठी ते जाणले जातात. महत्वाची विकेट प्रसाद भुतेला त्याने बाद केलाय. जो सेट फलंदाज होता ना, त्याच्या बॅटमधून चौकार आले होते ना, त्याच फलंदाजाला बाद केलाय. विकेट सेट केली होती. वेगवान चेंडू होता. अगदी खोलात टाकला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे लाईन मिस केली आणि ॲक्शन रिप्लेमध्ये तिथे जर पाहिलं तर हर्षद पाटीलचं सेलिब्रेशन देखील पहा, ज्या पद्धतीने त्याने सेलिब्रेट केले या विकेटला. महत्वाची विकेट होती. ॲक्शन रिप्ले. वेगवान चेंडू होता. पूर्णपणे लाईन मिस केली होती. खोलात टाकला होता. अराउंड द लेग त्रिफलाचीत झाले होते. अप्रतिम चेंडू आणि सेलिब्रेशन हर्षदचं भरपूर काही सांगून गेलाय की ही विकेट किती महत्वाची होती, कारण प्रसाद भुतेची विकेट होती आणि यंदाचा हंगाम या फलंदाजाने गाजवला होता चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना आणि त्याच फलंदाजाला बाद केलाय आणि त्याला बाद केल्यानंतर एकच जल्लोष हर्षद यांचा आपल्याला पाहायला मिळाला. हा नक्कीच. प्रसाद भुतेने पायचं मैदान गाजवलं. 2 हाफ सेंचुरी पाहिलं होत्या त्या मैदानावरती. जबरदस्त मॅन इन फॉर्म होता, म्हणूनच इथे तो आऊट झाला. आणि कुमार भोईर आलाय. स्पोर्ट पांजूचा हा कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. बघूया कुमार देखील एक हार्ड हिटर बॅटर आहे. सिक्सर किंग आणि त्याची वर्णी सध्या 2 विकेट गेल्यानंतर आपण पाहतोय त्याला. कुमार भोईर करता हा पहिला बॉल फेस करतोय कुमार. हो आणखीन एक जबरदस्त काय बॉलिंग होते. आतमध्ये वळणारा ऑफ ब्रेक बॉल. डॉट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु हर्षद पाटील विकेट मिळवली आहे आणि कॉन्फिडन्स वाढला या गोलंदाजाचा. व्हेरिएशन आणि व्हरायटी त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. चांगल्या धाटणीचे ते चेंडू टाकतायत. फलंदाजाला अवघड प्रश्न विचारतायत. इथेही अवघड प्रश्न होता कुमारसाठी. हो इथे आणखीन एक चांगला चेंडू. बॅटची एज अँड टेकन. यष्टांच्या मागे कमालीचा झेल नितीन मुकादमच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि या षटकामध्ये दुसरा धक्का हर्षद पाटीलनं दिलाय. कुमारला बाद केलाय.
जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. खऱ्या अर्थानं कुमार निराश झालेत आणि निराशा स्पष्ट त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळाली. संधी होती, कुमारला लवकर प्रमोट केलं होतं. वन डाऊनला तो बॅटिंग करण्यासाठी आला आणि इथून जर पाहिलं तर बॅटची आतली विकेट रुबी कट लागली आणि तिथून जर पाहिलं तर नितीन मुकादमनं काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. पांडू संघाचा खेळाडू होता कुमार भोईर आणि खऱ्या अर्थानं मधल्या फळीमध्ये बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो. इथे लवकर त्याला बॅटिंग करण्यासाठी पाठवलं, परंतु इथून चांगली कामगिरी करता आलेली नाहीये आणि तो लवकर बाद झालाय अक्षयजी या मॅचमध्ये. जबरदस्त चेंडू होता आणि तो चेंडू पडल्यानंतर थोडासा सरप्राईज केला बॅटर करता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज कॉट बिहाइंडच्या माध्यमातून विकेट गेलाय. कुमार भोईर देखील स्वस्त्यात बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दाऊल शेख. हाय टिवरी स्पोर्ट टिवरीचा खेळाडू आणि इथे ऍक्शन रिप्लेस जणू काही पाहिलं. जसा कुमार आऊट झाला तसा दाऊल शेख आला आणि दाऊल शेख पुन्हा परतीच्या प्रवासाला परतलाय. पुन्हा एकदा कॉट बिहाइंड, बॅक टू बॅक 2 विकेट जर पाहिले कॉट बिहाइंड सलग या 4 बॉलमध्ये 3 विकेट गेल्यात. त्यामध्ये जर पाहिलं ना तर गोलंदाज हर्षद आता हॅट्रिक वरती आलाय. 5 धावा देत 3 विकेट. काय गोलंदाजी हर्षद पाटील. आज आपल्या नावाला शोभणारा खेळ, आज आपल्या कर्तृत्वाला आपल्या कौशल्याला शोभणारा खेळ हर्षदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी केली आहे, जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये सातत्याने विकेटची पडझड, परंतु यष्टांच्या मागे काय जबरदस्त कामगिरी करतायत त्या ठिकाणी नितीन मुकादम. आणखीन एक झेल पकडला आणि तिथून जर पाहिलं तर फलंदाजाला बाद केलाय, दबाव टाकलाय आर.के. टायगर्स या टीमवरती आणि इथून भागीदारी हवी आहे. इथून धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक फलंदाज मैदानावरती दाखल होतो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु तितक्याच जर पाहिलं तर त्यांच्या हिताशी जुळलेलं नाही आहे. इथून भागीदारी करावी लागतील, धावा बनवाव्या लागतील आणि ते सातत्याने विकेट घेत असताना गोलंदाज हर्षद पाटील अप्रतिम कामगिरी. युग रुहानी मालोडी या संघामधून खेळताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर हर्षद यांच्यावरती बोली लावली गेली, कारण हर्षदची गुणवत्ता, हर्षदचं कौशल्य या संघाच्या संघ मालकाला ठाऊक आहे आणि त्याचमुळे त्याची संघामध्ये निवड केली आणि अप्रतिम खेळ या मॅचमध्ये हर्षदच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज जतीन देवळीकर मैदानावरती दाखल झालेत. पॉलिट ट्रॅकवरती हर्षद पाटील गोलंदाज तयार. हर्षद ऑन हॅट्रिक, सलगचे 2 विकेट त्यांनी बाद केलेत. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक देखील आपण पाहिली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक आतापर्यंत अक्षयजी कंप्लीट झालेली नाही आहेत. सलगचे जर पाहिलं तर 2 विकेट आपण पाहिले. तदनंतर निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं लोकेशच्या माध्यमातून. बरेच गोलंदाज हॅट्रिक वरती आले. विकेट हॅट्रिक नाही, परंतु पोमनचा हा खेळाडू, नाव आहे जतीन देवळीकर आणि काम आहे षटकार ठोकणं. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या स्वॅगचे स्वागत. षटकार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं लवकर लाईन पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जतीन देवळीकरच्या बॅटमधून हालाय धमाकेदार षटकार जतीनच्या बॅटमधून आपण पाहिला. ऍक्शन रिप्लेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तो स्ट्रोक. ज्या पद्धतीने फटका कन्वर्ट केला, वेगवान चेंडू होता आणि ज्या पद्धतीने बॅटचा फ्लो आपण पाहिला, अप्रतिम फटका जतीनच्या बॅटमधून आपण या मॅचमध्ये पाहतोय. ऍक्शन रिप्ले त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. राऊंड विकेट आलेत आणि तदनंतर लवकर लाईन पिक केली आणि काय जबरदस्त फटका सजवलाय. आसमानी सुलतानी टोला जतीन देवळीकरच्या बॅटमधून आपण पाहिला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 धावा. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर.के. टायगर या संघाने तब्बल 18 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. जबरदस्त फटका होता. ज्या पद्धतीने बॉलला पिक केला या लेंथला आणि बॉल थोडा खराब होता, बाहेर निघणारा बॉल होता आणि त्या बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय. 2 ओव्हरमध्ये 18 धावा, 4 विकेट आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा पियुष भोईर बॉलिंग मार्कवरती आलाय. षटक क्रमांक 3 घेऊन सांघिक दुसरं, वैयक्तिक दुसरं आहे आणि सांघिक तिसरं. 18 धावा झाल्यात. म्हणजे या प्रकारे धावा राहिल्या ना तर प्रोजेक्टेड स्कोर 54 दाखवतोय, जो एक मॅचमध्ये आपण पाहिलं की डिपेंड देखील झालेले आहेत. म्हणूनच 50+ धावा कठीण जातील चेस करण्याकरता. हे आपण पाहिले या ग्राउंडवरती. पियुष
पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला बॉल पियुषचा, स्ट्राईक एंडला हर्षद. सॉफ्ट हँडने दिशा दिली आणि यावेळी कव्हर पॉइंटला बॉल केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डर लांब होता आणि येईपर्यंत बॉलपर्यंत तिथपर्यंत 2 धावा. 2 या धावसंख्येने धावफलक 20. सेन्सिबल क्रिकेट हर्षद यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फॉरवर्ड डिफेन्सचा फटका होता. केवळ चेंडूला गॅपमध्ये ढकललं. 2 धावांसाठी परावर्तित केलं. अगदी डोळ्यासमोरून 2 धावा हर्षदने त्या ठिकाणी चोरल्यात असंच म्हणावं लागेल. 20 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 3 पियुष भोईर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस स्विचचा फटका केल्याचा प्रयत्न. लाऊड अपील केली आहे. पंचाचा स्पष्ट नकार, परंतु इथे एकच धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी हर्षद करतायत, परंतु त्या ठिकाणी थांबवलं. इथे जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 धावा. 21 धावा. आर के टायगर संघ बॅटिंग करत असताना सुरुवातीला विकेट जे आहेत ना ते लवकर गेलेत आणि इथे गरज आहे पार्टनरशिपची. पार्टनरशिप हवंय आर के टायगरला, या संघाला. आणि म्हणूनच जतीन देवलीकर लेट पण थेट पोमणा या संघामधून खेळत असताना अनेक मॅचेस जिंकवल्यात आणि हाफ सेंचुरी देखील या खेळाडूच्या नावावर आहे. अनेक सारे रेकॉर्ड्स आहेत. सध्या या स्पर्धेमध्ये त्याची गुणवत्ता कशा प्रकारे असेल ना, येणारी चेंडू फार इंटरेस्टिंग आणि बॅटल रंगतदार स्थितीमध्ये येऊ शकतो. कारण की पियुष भोईर ज्याने या अगोदरच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 1 विकेट घेतला आणि 8 धावा आतापर्यंत त्याच्या खात्यामध्ये आहेत. 8 बॉल 8च धावा दिल्यात पियुषने. ऑफ स्टंपवरती पिचिंग केलेला बॉल जास्त बाहेर निघतोय आणि इथे पाहिलं तर व्हाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा धावेने धावफलक 22. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. खराब लेन, खराब लाईन देखील पाहायला मिळाली. ऑफस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव, परंतु जतीन काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत 1 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 6 धावांवरती तो खेळतोय. इथून भागीदारी करावी लागेल या मॅचमध्ये, कारण आतापर्यंत 4 विकेट बाद झालेत. त्यामुळे भागीदारी होणं फार गरजेचं आहे आर के टायगर्स या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस देखील मोठा फटका लॉंग ऑफला उडवलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी. वाह, अप्रतिम झेल लॉंग ऑफ रिझनला आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नेश मडवी त्या ठिकाणी होता. कमालीचा झेल, लाजवाब झेल त्याच्या माध्यमातून, कारण अमित यादव देखील होता, परंतु विघ्नेश मडवी त्या ठिकाणी धावला, पोहोचला, जीवाच्या आकांतामध्ये धावला आणि कमालीचा झेल त्यांनी या ठिकाणी कंप्लीट केलाय. काय कॅच घेतलाय, जबरदस्त. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहिलं ना, पाहतच राहावा. इतका सुंदर कॅच ज्या पद्धतीने जतीन देवलीकरने हा फटका खेळला. ॲक्शन रिप्ले पहा. समोर हा बॉल होता, बॉलला उडवलंय. थोडा बाहेर निघणारा बॉल होता. लॉंग ऑफला खेळला. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे आला. अमित होता. अमित पाहत राहिला आणि पहा काय प्रेझेन्स ऑफ माइंड, काय कमिटमेंट. कॅच घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन सांगून गेले की कॅच किती महत्त्वाचा आहे. कॅच ऑफ द मॅच, क्वालिटी कॅच, दर्जेदार कॅच, ब्रिलियंट कॅच, आउटस्टँडिंग कॅच, अप्रतिम कॅच. जबरदस्त झेल पाहायला मिळाला. विघ्नेश मडवी महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अप्रतिम झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. नवीन फलंदाज हितेंद्र भोईर पाती आर के टायगर्स या संघाचा आयकॉन प्लेअर आहे आणि खऱ्या अर्थाने इथून चांगली कामगिरी त्याला करावी लागणार आहे. जतीनच्या बॅटमधून चांगले फटके येऊ लागले होते. इथेही त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने झेल टिपला होता, अप्रतिम झेल होता. आणि तिथून जर पाहिलं तर या मॅचमध्ये मोठी विकेट, कारण जतीनच्या बॅटमधून धावा येऊ लागल्या होत्या आणि त्यालाच बाद करण्यामध्ये पियुषला यश आलं या मॅचमध्ये. गोलंदाज पियुष भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर. गोलंदाज तयार. हो, यावेळी चांगला ड्राईव्ह. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला केवळ ढकललं. एकच धाव मिळेल. सेकंडचा त्या ठिकाणी कॉल केला जाईल का? फक्त सिंगलच मिळेल. अमित यादवच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 धावा. चांगला ड्राईव्ह होता. सॉफ्ट हँडने यावेळी चेंडूला वळवला गेला आणि एकच धाव येते. हितेंद्र भोईर अनेक साऱ्या मालिकावीर, अनेक सारे रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहे. जुचंद्र गावातील सर्वोत्तम खेळाडूमधील एक असा खेळाडू, एक जबरदस्त मॅच विनर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने ओ यावेळी काय घडलंय, अमित यादव
त्या ठिकाणी होता आणि कॅच अगदी घेण्याचा इरादा केला, कॅचपर्यंत तो पोचला आणि कधी कधी अमित यादव ती जी खासियत राहिली नाहीये परंतु ही खासियत बनून राहिले. अनेक वेळा असे कॅच ड्रॉप होत आहेत. षटकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. अमित यादव त्या ठिकाणी होता, मिस्टेक झाली त्याच्या माध्यमातून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना हर्षदच्या बॅटमधून इथून मोठा फटका पाहायला मिळालाय आणि पंचाने ते चौकार घोषित केलाय. 4 धावा चौकार आलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. हर्षद डवळेच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला होता, पॅरलल स्ट्रोक होता आणि तिथून जर पाहिलं तर खराब फिल्डिंग अमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार हो. यावेळेस फुलटॉस चेंडू फक्त कव्हर क्षेत्रामध्ये, इथे चेंडूला ढकललंय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली, सिंगलच मिळेल या चेंडूवरती. चेंडूची फेकी थोडीशी खराब राहिली परंतु बॅकअप चांगले रामच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 28 धावा. विघ्नेश मडवीनं जो झेल घेतला होता ना त्यासाठी पारितोषिक आलाय. मालोडी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पेशजी मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं आपल्या संघातील आपल्या गावातील खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहित करत असतात कल्पेशजी मडवी आणि त्याने प्रोत्साहित केलंय विघ्नेशला. ज्या पद्धतीने त्याने तो झेल टिपला होता जतीन देवळीकरचा आणि त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज कल्पेशजी मडवी यांच्या माध्यमातून विघ्नेशसाठी आलंय. आपलं देखील आभार आणि आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. कल्पेशजी मडवी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 षटकांचा आतापर्यंत जर पाहिला तर खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर के टायगर्स रणजितदादा केणी यांच्या संघाने स्कोर कार्डवरती धावा बनवल्यात. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. 28 वरती 5 आहे आणि जर पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर जर याच प्रकारे राहिला ना तर 56च्या आसपास आणि 10च्या रन रेटने घेतला 58 आणि 12च्या रन रेटने घेतला तर 64. आता चौथी ओव्हर म्हणजे या स्पर्धेची आणि खास करून या मॅचची टर्निंग पॉईंट ओव्हर असू शकते. 50-50 ओव्हर इथे होते सुरुवात. प्लस की मायनस ऑन स्क्रीन देखील पाहू शकता 50-50 ओव्हर हे दाखवलं जाते. जे प्रेक्षक यूट्यूबला पाहत आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. मागील मॅच मध्ये धावा दिल्या नव्हत्या, विकेट घेतल्या होत्या आणि याही मॅच मध्ये विकेट जाण्याची दाट शक्यता. विघ्नेश मडवी मॅन इन फॉर्म आणि राम लाड जबरदस्त कॅच, विकेट डाऊन. अतिशय सुंदर गोलंदाजी. हा पहा रिप्ले. समोर हा चेंडू खेळायचा होता अक्रॉस द लाईन, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. राम लाड पुढे सरसावला आणि त्यांनी हा सहज सोपा झेल टिपला गेला. जबरदस्त कॅच. डिफिकल्ट असते नाईटमध्ये अशा कॅचेस घेणं परंतु राम लाड फिटनेसमॅन आणि पुन्हा एकदा हा कॅच घेऊन कॉन्फिडन्स दाखवून दिलाय आपल्या टीम करता. धावफलकावरती जर पाहिलं ना तर टीमची धावसंख्या आहे टोटल 28. आतापर्यंत 6 गडी बाद. विघ्नेश मडवी मागील मॅचमध्ये देखील 50-50 ओव्हरमध्ये आला आणि तेव्हा अवघ्या 5 धावा दिल्या होत्या म्हणजे 2 रन समोरच्या संघाचे त्यांनी मायनस केले होते. इतकी चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असताना
RK टायगर्स या टीमच्या जात असताना आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु या संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. हितेंद्र भोईर आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके तो खेळू शकतो, परंतु वीरेंद्र यादव हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. 28 धावा स्कोर कार्ड वरती, 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक आहे 50-50 ओव्हरचं आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा येत नाहीये. इथे जर पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल हा पाहायला मिळालाय. फिफ्टी 50 ओव्हरचं षटक सुरू आहे आणि या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतला आणि ते सिंगल कन्सिड होईल या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. विघ्नेश मडवी 50-50 ओव्हरसाठी स्पेशालिस्ट आहेत असंच म्हणावं लागेल. मागील मॅच मध्ये देखील अशीच काही गोलंदाजी केली, याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाही, खरोखर 50-50 ओव्हरचा स्पेशालिस्ट ठरलाय सध्या. मागील मॅचमध्ये 5 धावा त्याच्या गोलंदाजीमधून आल्या होत्या आणि त्यामध्ये देखील त्यांनी जर पाहिलं ना तर -2 धावा केल्या होत्या समोरच्या संघाच्या. 29 वरती 6 गडी बाद. तीन बॉल 29 धावा. हितेंद्र भोईर वरती पूर्ण जिम्मेदारी आहे या मॅचची. गॅप मध्ये फटका खेळला, मिड विकेटचा फिल्डर येईल, 1 धाव कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं 30 धावा दबाव आहे RK टायगर संघावरती देखील. येणारे इथून जर पाहिलं ना अजून 2 ओव्हर बाकी आहेत आणि या ओव्हरचे 2 बॉल म्हणजे टोटल 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉलमध्ये 20 धावा आल्या तरी 50 क्रॉस होऊ शकते. परंतु या षटकामध्ये अक्षयजी आतापर्यंत 2च धावा आलेत. 50-50 ओव्हरचं षटक आहे, आणखी 10 धावा बनवाव्या लागतील येणाऱ्या 2 चेंडूमध्ये, कारण 12 धावांचं चॅलेंज आहे आणि आतापर्यंत फक्त 2च धावा या षटकामध्ये विघ्नेश मडवी या गोलंदाजाने खर्च केल्यात. परंतु एका बाजूला जर पाहिलं तर वीरेंद्र यादव हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. वागरालपाडे या संघाच्या माध्यमातून खेळताना या खेळाडूला आपण पाहिल्या. आज RK टायगर्स रणजितदादा किणी यांच्या संघामध्ये चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू खेळतोय आणि इथून जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना देखील त्याला चांगली कामगिरी करावी लागेल या सामन्यामध्ये. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू आहे, आणखीन एक चांगला चेंडू. विघ्नेश मडवी अप्रतिम कामगिरी करतायत. सातत्याने जर पाहिलं तर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. इथेही जर पाहिलं तर अप्रतिम चेंडू होता. विघ्नेश वरती अप्रतिम ऑप्शन मध्ये डाव खेळला होता आणि घरच्या संघामध्ये आल्यानंतर तो कॉन्फिडन्स दिला या गोलंदाजाकडे. शेवटचा बॉल 50-50 ओव्हरचा आता म्हणू शकतो की स्पेशालिस्ट. टाळ्या झाल्या पाहिजे विघ्नेश करता. 2 वेळा त्यांनी या धावा रोखल्यात. या ओव्हरमध्ये आल्यात फक्त 2 धावा. आता -1 रन, आणखी 2 - 1 = 1. सोपं गणित आणि तेच पाहिलं गेलंय. इथे एकच धाव म्हणजे सुधारित धावसंख्या आहे ना. 29 वरती 6 विकेट 4 ओव्हर नंतर. काही जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलाय. विघ्नेश मडवी मॅन इन फॉर्म. 50-50 ओव्हर स्पेशालिस्ट. जबरदस्त गोलंदाजी विघ्नेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाजाला बादही केलं आणि या फलंदाजांच्या विरोधात चांगल्या धाटणीची गोलंदाजी देखील केली आहे विघ्नेश मडवी. मी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर यंदाच्या हंगामामध्ये या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करत असताना सातत्यानं पाहिलं आणि या चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील तो चांगली कामगिरी करतोय. ISPL मध्ये देखील भरपूर सारे ट्रायल यंदाच्या हंगामामध्ये विघ्नेश मडवीने दिले होते आणि 3 ट्रायलमध्ये तो यशस्वी झाला होता. किरण पवार, योगेश पवार सारख्या बलाढ्य फलंदाजांसमोर त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि अप्रतिम कार्य त्याचं राहिलं होतं. वेगवान गोलंदाजी तो करत असतो आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये देखील त्यांनी वेगवान गोलंदाजी केली आहे आणि सातत्याने या फलंदाजांना अवघड प्रश्न विचारलेत. परंतु एका बाजूला हितेंद्र भोईर पाती आयकॉन प्लेअर आहे, आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. या मैदानावरती बॅटिंग कशी करावी, आपल्या संघाला कसा आधार द्यावा हे हितेंद्र भोईर पातीला ठाऊक आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेले कौशल्य, आपल्याकडे असलेली गुणवत्ता, आपल्याकडे असलेली क्षमता खऱ्या अर्थाने हितेंद्र भोईर पातीला या सामन्यामध्ये दाखवावी लागेल, कारण संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून चांगली कामगिरी त्याला करावी लागेल.
हो यावेळेस हा प्रकार होता हुक करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. अमित यादवचा वेगवान बाउन्सर होता, उत्तरच नव्हतं हितेंद्र यांच्याकडे. आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या गोलंदाजाला दिलाय की काय, ज्या पद्धतीनं स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि तदनंतर जर पाहिला तर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा, पहिला चेंडू जर पाहिला तर बाउन्सरचा वापर केला आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला अमित यादव यांच्या माध्यमातून. एकाच टीम मध्ये खेळत असतात ते दोघंही. ओ यावेळी अगोदर 1 फॉर दी ओव्हर आणि यावेळी हा बाउन्सर असेल ना तो नो बॉलचा इशारा. म्हणून स्क्वेलेक पंचांनी अगदी या अगोदरच्या चेंडूवरती दर्शविलं की 1 फॉर दी ओव्हर. आणि लेट अशोक राऊत सरांनी देखील दिला 1 फॉर दी ओव्हर. आणि त्याच्यानंतर लगेच बाउन्सरचा मारा, येणारा बॉल फ्रीडचा. हितेंद्र भोईर अशा खेळाडूला तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू शकत नाही. त्याच्यासमोर हा पहा फ्री हिटचा बॉल. अमित यादव सज्ज आहे बॉलिंग मार्कवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती अमित यादव, फ्रीडचा बॉल. इथून जर पाहिला तर मासमध्ये मोमेंटम क्रिएट करता येईल, परंतु हा चेंडू आलाय डॉट. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, चांगला कटरचा वापर केला आणि बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक डॉट बॉल या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हितेंद्र भोईर पातीच्या विरोधात देखील चांगली गोलंदाजी करत असताना अमित यादव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना स्वयंभू पायगाव आणि टीम 94 कामन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचंय टॉस करण्यासाठी. पुढचा बॉल. ओ आणखीन एक ऑफ स्टंप वरती पिचिंग केलं, जास्त बाहेर निघतोय आणि व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव एक्स्ट्राच्या माध्यमातून येईल. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. हितेंद्र भोईर द ग्रेट मराठा संघामध्ये खेळण्याकरता जातो आणि कधी कधी इन्व्हाइट केलं जाते अमितला देखील. म्हणून एकमेकांचे डावपेच माहिती आहेत आणि प्रॅक्टिस फार वेळा ग्राउंडवरती झाले चंद्रपाड्याच्या, म्हणून एकमेकांना ओळखतात. सध्या अमित दुधनाथ जबरदस्त गोलंदाजी. ड्राईव्ह केला ऑन साईडला, फिल्डर डीपमध्ये आहे. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता या 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त. वीरेंद्र आणि हितेंद्र सध्याच्या घडीला 2 बॅटर आपण पाहतोय. 33-6 विकेट 3 बॉल. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर स्कोर कार्डवरती 33 धावा. आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत फारशा धावा खर्च केलेल्या नाही आहेत अमित यादवने. आतापर्यंत 4च धावा त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. हितेंद्र भोईरला इथून मोठे फटके खेळावेच लागतील या मॅच मध्ये. हो इथे देखील खराब बॉल चेंडू पाहायला मिळतोय, ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा आणखीन एक वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव या षटकामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू जर पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपात टाकलेत अमित यादवने आणि त्या चेंडूवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात धावाही आपण पाहिल्यात. मोठे फटके खेळून द्यायचे नाहीत म्हणून ऑफस्टंपच्या लाईनीवरती गोलंदाजी करत असताना वाईट डाव. ओ यावेळी आतमध्ये पहा, हे सेटअप करण्याचा इरादा आहे, कधी बाहेर कधी आतमध्ये आणि अशा प्रकारे लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. मी कौतुक करेन गोलंदाज अमित यादवचा. अगोदरचे बॉल जर पाहिले बाहेर टाकले आउट स्विंगर आणि इथे आतमध्ये इन स्विंगर बॉल घेऊन आला. लेफ्टी वर्सेस लेफ्टी आणि कधी कधी बॅटरला तो ॲडव्हान्टेज असतो, पण तो गोलंदाजाला सध्या बेनिफिट राहिला आहे. 1 रन येते लेग बाईटच्या माध्यमातून, धावा 35, 4 बॉल. खूप चांगलं गतीमध्ये मिश्रण देखील हा गोलंदाज करतोय. थोडासा कमी गतीने हा चेंडू टाकला होता, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला आणि त्यानंतर शरीराचा वेध घेत असताना लेगबाईच्या स्वरूपात इथे धाव पाहायला मिळाली. अमित यादव बॉलिंग ट्रॅकवरती, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय, सरप्राईज झाले थोडेसे फलंदाज वीरेंद्र. त्या ठिकाणी तितकासा कॉन्फिडेंटली स्ट्रोक खेळले नव्हते आणि ते सिंगल मिळेल या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 धावा. येणारे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आणखीन 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या डावामध्ये आणि या 7 चेंडूवरती जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्याच अनुषंगाने हितेंद्र भोईर सध्या शांत पद्धतीने बॅटिंग करतोय. हा बॉल इंटरेस्टिंग, इनसाइड एज, पाठीमागे बॉल गेलाय, शॉर्ट फाईन लेगला आणि इथे मात्र अंपायर कडून इशारा आलाय, नो बॉल, फिल्डिंग रेस्ट्रिक्शन. आणि तेच पाहिलं गेलं कुठे किती फिल्डर ठेवायचे आणि त्या प्रकारे थोडंसं गणित मांडलं जातंय. पंचांचं निरीक्षण होतं आणि निरीक्षण केल्यानंतर फिल्डिंग रेस्ट्रिक्शनचा हा नो बॉल येतोय. 1+1 या 2 धावा, 2 धावेने धावपळक 38, 6 विकेट 5 बॉल. येणारा बॉल फ्री हिट.
क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली आणि त्यामुळे पंचाने ते नो बॉल घोषित केल्या. आणखीन एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या आतापर्यंत जर पाहिलं तर युग रुहानी मालोडी या संघाने खर्च केल्यात. अमित यादव गोलंदाजी करत असताना सातत्याने जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करतो या मॅचमध्ये. फ्रीटचा बॉल असेल स्ट्रायकिंग एंडवरती वीरेंद्र यादव या फलंदाजाला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका केल्याचा प्रयत्न. इथे आणखीन एक चांगला चेंडू अमित यादव यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे कटरचा वापर केलाय. चेंडूला डॉट. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आर.के. टायगर्स रणजितदादा किणी यांच्या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. आतापर्यंत 38 धावा आणि एका बाजूला युग रुहानी मालोडी संघ, विशालजी मडवी आणि रुपेशजी काटे याचा संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिला. 38 धावा 6 विकेट. आज पूर्णपणे जर पाहिल्या ना तर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. अमितने देखील आपली छाप सोडले. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा टोटल जर पाहिल्या ना तर 3 ते 4 ते 5 एक्स्ट्रा धावा आल्यात या लास्ट ओव्हरमध्ये. आणि वॅगन व्हील देखील आपण पाहूया ऑन स्क्रीन. 38 वरती 6 विकेट. आणि कशा प्रकारचा वॅगन व्हील राहिलाय. जी लाल लाईन आहे ना ती चौकारा करता आहे, जो एक पॉइंटला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगला आणि मिड विकेटला हे चौकार आपण पाहिले. षटकार एक पाहिला जो थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहिलं, फाईन लेगच्या बाहेर. षटकार आल्यानंतर डबलची जी पर्पल लाईन आहे ती सिंगल दिसली, जी 2 डबल आल्यात आणि ग्रीन लाईन ती सिंगलची आहे. म्हणजे जास्तीत जास्त धावा जर पाहिल्या तर ऑन साईडला येताना या मॅचमध्ये पाहिले. हो, लांब ठेवला बॉलला, लांबून फिरवला आणि त्यानंतर मात्र आश्चर्याचा धक्का पुन्हा एकदा. हितेंद्र भोईर स्ट्रगल करतोय या मॅचमध्ये. आतापर्यंत त्याचा विचार केला ना 9 बॉल फेस केलेत, 5 धावा त्यांनी केल्यात. कमबॅक करावा लागेल. 38 वरती 6 विकेट 1 बॉल. खूप चांगली गोलंदाजी हितेंद्रच्या विरोधात आतापर्यंत केलेली आहे. ओ यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ते 39 धावा. खेळ असो वा आपलं आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि खऱ्या अर्थाने हितेंद्र भोईरसाठी ती वेळ आली आहे. इथून त्याला मोठे फटके खेळावे लागतील. अनेक उन्हाळे पावसाळे या खेळाडूने गाजवलेत, अनेक स्पर्धा जिंकल्यात, परंतु या सामन्यामध्ये स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. आणि संघर्षाचा शंखनाद करत असताना त्याच्या बॅटमधून आपण हा स्ट्रोक पाहिलाय आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 चौकार. हवाचा चौकार आहे. मच नीडेड चौकार. ज्या पद्धतीने आपण उल्लेख करतो त्या प्रकारे हा चौकार पाहिजे होता हितेंद्र भोईर याचा कॉन्फिडन्स वाढवण्याकरता. आणि हा फटका आलाय समोरच्या दिशेने. स्ट्रेट फटका खेळला. चेंडूने आउटफील्डचा जो आहे ना तो फायदा झाला बॅटिंगवाल्या संघाला. बॉलनी टर्न अँड ट्विस्ट आणलं. पहा, त्या आउटफील्डचा फायदा झाला आहे बॅटिंगवाल्या टीमला. हितेंद्र भोईर हा असा खेळाडू आहे गेम चेंजर. कधीही षटकार चौकार टोकू शकतो. सध्या स्ट्रगल फिल्डरचं देखील पाहिलंय. आणि अशा प्रकारे जर चुका राहिल्या ना तर हितेंद्र भोईर आहे ज्याच्या समोर ना हवा काम करते ना दवा, असा अनेक वेळा उल्लेख या खेळाडूचा केला जातोय. सध्या या 2 धावेने धावफलक जर पाहिला 45. येणारे बॉल 3 आहेत. 3 मध्ये 1 ते 2 षटकार आले ना तर हितेंद्र भोईर आपला दबदबा कायम राखेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी. ओ यावेळेस देखील गॅप मध्ये खेळत बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, गेलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हितेंद्र भोईर पातीच्या बॅट मधून आणखीन एक चौकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारनिशी धावफलक 49 वरती. फाईन लेगला हा फाईन लेग क्लिअर करणारा आणखीन एक इन टू द गॅप मध्ये. जसा लेग स्टंप वरती बॉल पिचिंग केला ना तसाच हितेंद्र भोईरने या चौकारनिशी जर पाहिलं 49 वरती आकडा गाठला गेलाय. 12 मध्ये 15 त्यांनी केले. 9 मध्ये 5 होत्या. त्यानंतर चौकार आल्या 2. जबरदस्त बॅटिंग हितेंद्र भोईर. आता पुन्हा एकदा ऑन दी फटका केलाय. लॉंग ऑफला बॉल गेलाय. फिल्डरने हा प्रति फिल्डिंग केले अमित यादव. आणि काय फेकी देखील पाहतोय आपण बॅकअपला. इथे विकेट
जाईल की नाही हा प्रश्नचिन्ह टीव्ही अंपायरला बोलवलं जातंय. रनआउटच्या माध्यमातून पाहूया ज्या पद्धतीने टीव्ही अंपायरला यावं लागेल. काय घडेल काय बिघडेल हे टीव्ही अंपायर्स आपल्यापर्यंत सांगतील. पुढचा मॅच टॉस करण्याकरता धारावी स्पोर्ट्स ससूनगर आणि अमायरा मार्गरेट या संघाने यायचंय टॉस करण्याकरता. कैवल्य बंधू आहे, कैवल्य पाटील उर्फ बंधू जो कॅप्टन आहे अमायरा 11 मायग्रेट म्हणा मार्गरेट म्हणा या संघाचा. तर दुसऱ्या बाजूला धारावी स्पोर्टचा आपण पाहणार आहोत करण पाटील. टीव्ही अंपायर चेक करतायत. येस जाऊया. आणि ते फलंदाज बाद झालेला आहे धावाच्या स्वरूपात. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश मडवी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस मोठा फटका कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये. इथे सिंगल मिळाल्या सेकंडचा कॉल केला आणि ते 2 धावा कंप्लीट. तिसरीचाही प्रयत्न केला जाईल आणि ते 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या चेंडूवरती. काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळाली आणि ते जर पाहिलं तर या 3 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आर के टायगर्स या संघाने ठेवलंय. सुरुवात खराब झाली होती. हितेंद्र भोईर पातीने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि सन्मानजनक टोटल स्कोर कार्ड वरती उभारले. आर के टायगर्स या संघाने बॅटिंग करत असताना दीपेश पाटील 0 वरती बाद झाला. तदनंतर प्रसाद बुते 5 चेंडूचा सामना केला, 9 धावा त्याच्या बॅटमधून. हर्षद डवळे 7 चेंडूचा सामना केला, 8 धावा त्याच्या बॅटमधून. कुमार भैर 2 चेंडूचा सामना केला, 0 वरती तो देखील बाद झाला. डाऊल शेख 1 चेंडूचा सामना केला, त्याच्या बॅटमधून देखील धावा आलेली नाही, तो देखील लवकर बाद झाला. जतीन देवळीकर 2 चेंडूचा सामना केला आणि 6 धावा त्याच्या बॅटमधून. आणि तदनंतर हितेंद्र भोईर पाती 13 चेंडूचा सामना केला, 16 धावा त्याच्या बॅटमधून. आणि वीरेंद्र यादव 7 चेंडूचा सामना केला, 5 धावा. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात आतापर्यंत या मॅचमध्ये तब्बल 10 धावा युग रुहानी मालवडी या संघाने खर्च केल्या. तरी तब्बल 53 धावा स्कोर कार्ड वरती आणि 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आर के टायगर या संघाने युग रुहानी मालवडी या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. आणि इथून चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजी करत असताना. चोपन्न धावांचं टार्गेट. आणि समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय. आपल्याला जॉईंट होतील आमचे सिनियर समालोचक आणि खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक. याच परिसरातून खऱ्या अर्थाने ते बिलॉंग करतायत. 2 दिग्गज समालोचक, एका बाजूला तुकाराम मांगेला सर आणि त्यांच्या सोबतीला भारतजी राऊत सर आपल्याला जॉईंट होतील या डावासाठी. धन्यवाद. धन्यवाद अक्षयजी साठम आणि निशांतजी पाटील यांचा आवाज ऐकत होता. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसऱ्याचा खेळ आपण अनुभवतोय.
जिथे युग रोहानी 11 टीमला पाहिजे आता 36 मध्ये 54. एक 54चा मॅच झालाय, म्हणजे ऍक्च्युली ते 54 झाल्या नाहीयेत. त्यामुळे बघूया आता दुसरा 54 धावांचा पाठलाग होतोय का. 36 बॉल आणि धावा करायच्या त्या 54. 54 धावांचा पाठलाग करायचंय. बालाजी राऊत आमच्या जोडीनं कॉमेडी बॉक्समध्ये जॉईन होतील. विशाल भोईल ॲज अ स्कोरर जॉईन होतील आणि तेही पाहतील की मागे देखील युग रोहानी 11ला 54 धावांचाच पाठलाग करायचा होता आणि आता देखील 54 धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे. बरं जॉईन होतील आमच्या जोडीनं. मागच्या सामन्यामध्ये झालेल्या चुका दुरुस्त करून तुम्हाला पुढे जायचं आहे. मिस्टेक झाल्यात, त्या मिस्टेकमध्ये करेक्शन केलं तर आणि करेक्शन करून असताना शॉटचं सिलेक्शन आलं तर धावांचं कलेक्शन होऊ शकेल. 36 मध्ये करायचे 54 धावा. नक्कीच नक्कीच ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या नक्कीच चुका भरून काढण्याचा प्रयत्न असेल. कारण एक आपण सामना जो पाहिला होता अमायरा खास करून मायग्रेट आणि स्वयंभू पायगाव या दोन टीमच्या दरम्यान ती आपण एक मॅच पाहिली. तशा प्रकारे हा देखील सामना आहे. आणि एका बाजूला आपण आर.के. टायगरला पाहतोय, जो संघ प्रथमच या ठिकाणी मॅच खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला युग रोहानी ज्यांना पहिला सामना या ठिकाणी खेळला होता, पहिला सामना हा संघ पराभूत झाला होता. त्याच्यामुळे या टीमने देखील नक्कीच विचार केला असेल की इथे आपल्याला जिंकायचं आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 नक्कीच मागच्या पर्वाचा आर.के. टायगर हा चॅम्पियन होता. यावेळेस प्रत्येक संघ जवळजवळ 12 संघ ही स्पर्धा खेळतात आणि 12 संघानं हेच स्वप्न पाहिलं की चॅम्पियन प्रीमियर लीग 2026चा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. नाणेफेकीचा कॉल केला जाईल आणि तो नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण समीजी पाटील आपल्याला विनंती, आपण टॉस करण्यासाठी आपण या त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. समित पाटील आपण या बरोबर स्टेजच्या दिशेने या. समित पाटील पहिला चेंडू आणि पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला स्लाइस केला होता. चेंडू गेला होता तो डीप डिझन मध्ये चौकार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा खाली राहिलाय आणि खाली राहिलेला असताना चेंडू गेला पाठीमागे निघून. डॉट बॉलची सांगता होत असताना पियुष भोईर आणि हर्षद पाटील अशी सलामीची जोडी. धावा धावफलकावरती आहेत ते 4. प्रसाद भुते अँड फ्रॉम टिवरी या गोलंदाजाला आपण पाहतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून बहुतांश क्रिकेट स्पर्धांमध्ये आपण प्रसाद भुते यांना पाहिलंय. बघा 54 आहेत आणि हे टार्गेट खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना तर युग रोहानी या टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. धावा फळकावर 4 आहेत. पियुष भोईर मॅन फ्रॉम पाणजूचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो आणि दुसऱ्या साईडला आपण पाहतोय हर्षद पाटील या खेळाडूला. यावेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता, टॅप केला गेलाय, सिंगल मिळणार. एक धाव, एका धावेनं संघ पुढे सरकतोय. धावा संख्या झाली आहे ती 5. चॅम्पियन प्रीमियर लीग सुरुवात थोडीशी सावध आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे पहिले षटक आणि या पॉवर प्लेमध्ये सुरुवात थोडीशी सावध या ठिकाणी पाहायला मिळते. स्टार्ट थोडासा धीमा आहे, त्याला कारण देखील आहे. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता, आता वाईट यॉर्कर होता डॉट बॉल आणि त्याला कारणही आहे. याच्या अगोदरचा सामना अशाच पद्धतीने खेळत असताना सुरुवात खराब झाली होती आणि ती खराब सुरुवातीमुळे सामना गमावा लागला होता आणि म्हणून त्या तिथे आलेला अनुभव आधी ते दाखवता या दोन्ही फलंदाजांनी सावध सुरुवात झाली, शांत आणि सावध सुरुवात. योग्य विश्लेषण. कारण एकदा चुकी घडली होती, दुसऱ्यांदा चुकी घडता कामा नाही. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण ऑफ साईडला चेंडूला खेळलं गेलं होतं, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. इथे देखील फक्त सिंगल. प्रयत्न हाच आहे की मॅच शेवटपर्यंत घेऊन जायचे. मॅच इथे असं नाही आहे की 54 करायचे आहेत, मोठमोठे फटके खेळून हा सामना लवकर क्लिअर करायचा. मात्र इथे मॅच ही घेऊन जायचे आहे आणि खास करून सुरुवातीचे दोन्ही खेळाडू पियुष भोईर एका साईडला आपण नाणेफेक पाहतोय, त्या ठिकाणी स्वयंभू पायगाव आणि 94 कामन या दोन टीमच्या दरम्यान नाणेफेक त्या ठिकाणी केली जाते. स्क्वेकट करण्याचा प्रयत्न होता, आणखीन एक चांगला चेंडू हाताळला गेला आहे. डॉट बॉल होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1.
पहिलं षटक या ठिकाणी हाताळल्या गेल्या प्रसाद भुते यांच्या माध्यमातून खूप चांगलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फळकावर आहे ती 6. बघा कंपॅरिझन देखील या ठिकाणी JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून दर्शवलं जाते. आफ्टर 1 ओव्हर युग रुहानी 11-6 विदाउट लॉस. आफ्टर 1 ओव्हर RK टायगर 6 लॉस ऑफ 1 विकेट. हा फरक या ठिकाणी खास करून कंपॅरिझनच्या माध्यमातून दर्शवला जातोय. पहिला विकेट लवकर कमावल्यात आणि आपण जसं चर्चा करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं जसं मिळालेली संधी आहे ते मोठं व्यासपीठ आणि त्यावेळेला परफॉर्म करताना प्रत्येक खेळाडू आपण बघतो. यानंतरचा होणारा मॅच टीम 94 कामन आणि स्वयंभू पायगाव या 2 संघादरम्यान असणार आहे. टॉस जिंकलाय तो टीम 94 कामनच्या संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. पहिले षटक संपले ज्या षटकामध्ये 6 धावा आतापर्यंत आल्या. हर्षद खेळतात 5 वरती, पियुष भोईर 1 वरती खेळत असतात आणि कोणाच्या अगेन कशा डावपेच आखायचे हेही तुम्हाला माहिती पाहिजे. कोणाच्या गोलंदाजीवरती धावा करायचे आहेत, कोणावरती आक्रमण करायचं आहे, कोणाला सन्मानजनक खेळायचं आहे, बिटवीन द गॅप्स खेळायचे, मोठे फटके खेळायचे आहेत. या सर्वांवरती कदाचित चर्चा ज्यावेळेला इनिंग ब्रेक झाली ना डगआउटमध्ये केली असणार आणि तशाच स्ट्रॅटेजीनं मैदानावरती युग रुहानी 11चा संघ मैदानावरती उतरलात आणि तीच कहाणी बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी आहे. जसा तुम्ही उल्लेख केला RK टायगरचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे. चॅम्पियन बनण्यासाठी काय करावं लागतं आणि काय केल्याने चॅम्पियन बनतं ते या टीमला माहिती आहे. त्यांना चॅम्पियनप्रमाणे खेळ करायचे आहेत. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतील. हितेंद्र भोईर अर्थात पाती. स्ट्रायकर यांना फलंदाज उजव्या शेच्या बाहेरनं चेंडू ट्रॅक करून खेळायचं होतं. चेंडू चला डीपोर्न क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत लॉंग ऑनला फील्ड केलं जाईल. थ्रो येईल स्ट्रायकर यांच्या दिशेनं थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. त्याच्यामुळे जे डगआउटच्या दिशेने गेले होते त्यावेळेला ती रणनीती कदाचित आखली गेली असणार आणि कोणाच्या विरुद्ध कशी आखणी करायची त्याची प्लॅनिंग त्या डगआउटमध्ये केलेली आहे. आणि मगाशी देखील तो उल्लेख केला होता सर की बघा ज्यावेळेस एखादं मोठं टार्गेट हे तुमच्या समोर असतं ना त्यावेळेस तुम्हाला एका गोलंदाजाची निवड करायची असते त्या ठिकाणी आणि त्या गोलंदाजाला टार्गेट तुम्हाला करायचं असते. कमीत कमी त्या गोलंदाजाला अधिक धावा आणि त्याच प्लॅनिंगनुसार तुम्हाला क्रिकेट खेळायचं असतं या प्रीमियर लीगमध्ये. यावेळेस ऑफ साईडला चेंडू हवेत आहे मात्र डीपमध्ये कुठलाही फिल्डर नाही आहे. ऑफलातून फटका खेळला गेला पियुष भोईर यांच्या बॅटमधून येतोय हा खणखणीत षटकार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता. जसा बॅट स्विंग झाला जसा बॅट फिरला ना त्यावेळेला त्यावरती मोहर लागली होती. रिप्ले बघा हितेंद्र भोईर स्टंपच्या जवळ आले होते. उजव्या शीच्या बाहेर होता तो बॅट स्विंग झाला ना त्याच्यानं त्या फटक्यामध्ये थोडासा वेग जनरेट झाला. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर षटकार. आणि जसं तुम्ही उल्लेख केला बाबा टार्गेट साधायचं तर कोणाला तरी टार्गेट करायचं, लक्ष गाठायचं तर कोणाला तरी लक्ष करायचं आहे. काही काना लक्षपूर्वक खेळायचं, काही काना लक्षात ठेवायचं आणि काही कांवरती दुर्लक्ष करावा देखील लागतं तरच तुम्ही लक्ष गाठू शकता किंवा लक्षाचा पाठलाग करू शकता. धावफलकावरती 14 1.2 षटकांचा खेळ झालाय. आकुटाप्याचा चेंडू शॉर्ट जॅमचा प्रयत्न चेंडू चालायचा स्क्वेअर लेग जवळ क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते तोपर्यंत चेंडू जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. एक षटकार आणि त्यानंतर आलेला इट्स अ 4 चौकार. जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. ॲज अ आयकॉन म्हणून निवड खास करून युग रुहानी या टीम होणारं पियुष भोईर यांची केली आहे. त्याच्यामुळे त्यांना देखील त्या ठिकाणी सिद्ध व्हावं लागेल. खूप चांगला फटका खेळला गेला. शॉर्ट बॉल होता, खुटप्याचा चेंडू होता, बॅकफूट लागला तिथून मात्र बॉडीला पुन्हा स्विंग करून आडव्या बॅटना स्ट्रोक खेळला गेला. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच लवकर बाद झालं यावेळेस नक्कीच एक चांगली इनिंग अपेक्षित असेल पियुष भोईरकडून. धावा झाल्यात फलकावर 18. पियुष कळतो 13 या धावसंख्येवर 54 धावांचा पाठला करतोय हा संघ. एका बाजूला RK टायगर संघ स्ट्रगल करतोय, प्रयत्न सुरू आहेत. ही धावसंख्या कशा प्रकारे त्या ठिकाणी डिफेन्स करता येईल. गोलंदाज तयार त्या ठिकाणी हितेंद्र भोईर. बघा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या मात्र या ठिकाणी सेकंड ओव्हर आणि अक्षरशः मी तर म्हणेल त्या ठिकाणी हितेंद्र भोईर यांना टार्गेट केलं गेलं. एक षटकार एक चौकार आल्यानंतर मात्र येणारा हा डॉट बॉल हितेंद्र भोईरसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. याच्या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर बॅटचा तो फ्लो होता ना तो ऑफ साईडला गेला होता, आता ऑन साईडला गेला होता. कदाचित ते कारण होतं का मिस केलं या चेंडूला. हितेंद्र भोईर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. त्याला माहिती एक विकेट पाहिजे या मॅचमध्ये इन होण्यासाठी विकेट पाहिजे.
तो विकेट कोणाचा असणार आहे? मिस टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच वेळ हवेत राहिलाय. जे सुटलाय. हितेंद्र भोईर प्रयत्न केला होता, अगदी चकवलं होतं, टॉपेज लागला होता, झेल टिपायला होता, झेल सुटलाय, जीवनदान लाभले. 2 धावाही आल्यात. स्कोरबोर्ड वरती जर नजर टाकूया, स्कोर जाऊन पोहोचलाय तो 20 वरती. नक्कीच एक उल्लेख चांगला केला की एखादी विकेट बघा, आपण चॅम्पियन असोसिएशनच्या माध्यमातून क्रिकेट खेळतो, त्याच्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगल्या प्रकारे ओळखतोय. त्याच्यामुळे कोणता खेळाडू कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि कुठल्या टीममध्ये कोणते खेळाडू आहेत, त्याच्यामधील कुठल्या खेळाडूला जास्तीत जास्त विकेटपासून वंचित ठेवायचं आहे, लवकरात लवकर त्या खेळाडूला बाद करायचं आहे, या सगळ्या गोष्टीची बरोबर प्लॅनिंग नक्कीच झाले असेल. त्याच्यामुळे पियुष भोईर हा खेळाडू किती महत्त्वाचा आहे हे हितेंद्रना पूर्ण महत्व. खूप चांगला फटका आहे यावेळेस, चेंडूला भिरकावून दिलंय, सरळ चेंडू निघून जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. षटकार ठोकलाय. षटकार आणि जिथे बहुधा आपण पाहिलं तर एक टीमचा बॅनर आहे बंडी सिक्सर आणि त्याच दिशेने जातोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापलकावरती या षटकारानं 26 आहेत. आखोटप्याचा चेंडू होता, त्यावरती पुल केला आणि चेंडूला पाठवलंय बॉन्ड लाईनच्या बाहेर. कारण 2 बॅनर पाहिले ना, एका बाजूला बंटी सिक्सर असा बॅनर बघू शकता आणि त्याच्या बाजूला संकल्प ग्रुप, म्हणजे तो संकल्प तुम्हाला करावा लागेल. एक जप, एक तप, एक संकल्प, जिंकायचा आहे हा कप. तो संकल्प करून तुम्हाला मैदानावरती उतरायचं आहे. कंपॅरिझन बघा, ज्यावेळेला 2 षटकं संपली होती, आर्के टायगरचा संघ होता 4 गडी बाद 18 आणि युग रुहानीचा संघ 26, बिनबाद 26. एक धमाकेदार सुरुवात आणि कदाचित ती बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केलाय ना, पियुषला टॉप ऑफ द ऑर्डर दिलेला आहे ना, तोही बदल फायदेशीर ठरलाय युग रुहानीचा. आणि बऱ्याच वेळेला काय असतं का, प्रीमियर लीगमध्ये तो टीम कॉम्बिनेशन बनत नाहीत. कुठल्या क्रमांकावरती कोणी जायचं, कुठल्या क्रमांक कोणाला द्यायचा, तो पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक युग रुहानीचा तो कॉम्बिनेशन आहे ना, क्रम चुकला होता. यावेळेला योग्य ठिकाणी योग्य मोहरा त्यांनी सरकवलेला आहे. जसं बुद्धिबळ असतं ना, तसं योग्य वेळा योग्य मोहरा सरकवला आहे. पियुष भोईरला टॉप ऑफ द ऑर्डर, बरोबर आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांनी संधी दिलेली आहे आणि योग्य संधी दिली गेली. आणि बघा, पहिली मॅच नक्कीच अनेक टीमला थोडीशी हार्ड गेले, यात काही वाद नाही आहे. कारण प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी खास करून ओळखणं खूप गरजेचं असतं. मात्र काही चुका घडलेत नो डाऊट. आणि फक्त आपण या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस पाहतोय, अजूनही आपल्याला जवळ 2 रजनी पाहायचे आहेत या स्पर्धेच्या. त्याच्यामुळे भरपूर काही बदल यात होतील, यात काही वाद नाही आहे. पियुष भोईर ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, टॉप ऑफ द ऑर्डर एक जी निवड केली गेली आहे, कारण ॲज अ आयकॉन, ॲज अ कर्णधार एक खूप मोठा रोल या ठिकाणी पियुष भोईर यांना अदा करायचा आहे. आणि त्या रोलसाठी, त्या रोल प्लेससाठी पियुष भोईर ॲज अ टॉप ऑफ द ऑर्डर खूप महत्त्वाचा खेळ सुरू आहे आताच्या घडीला. 8 चेंडू 21 धावसंख्येवर पियुष खेळतोय. टीम तब्बल पोहोचते 26 या आकड्यावर. प्रसाद बुते कुठे ट्रॅकवर विकेट करण्याचा प्रयत्न होता, बॅट चेंज लागून चेंडू जवळपास शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आता डायरेक्ट हिट होत नाही आहे. सिंगल या ठिकाणी मिळणार. 1 धाव. एका धावेने धावत संख्या झाली ती 27 धावा. जसा पाठीमागे चेंडू गेला तर स्ट्रायकर येणं तर हर्षद बाहेर आले होते. नॉन स्ट्रायकरनं पियुषनं सांगितलं थांब थोडंसं, कारण ज्यावेळेला बिहाइंड द विकेट जातो ना, त्यावेळेला कॉलिंग नॉन स्ट्रायकर यांची असते. तो बघत असतो की चेंडू तिथून पार झालाय, फिल्डिंग झाले नाही झालंय. आता प्रसाद बुते यांचं पहिलं षटक चांगलं होतं 6 धावांचं, पण ते विकेटलेस होतं. आता तो विकेट पाहिजे, कारण इथे तुम्ही विकेटलेस राहिला तर कदाचित येणाऱ्या 4थ्या षटकामध्ये दबाव येऊ शकतो. त्याच्यामुळे या जोडीला, स्थिरावलेल्या जोडीला आणि खास करून पियुष भोईरला बाद करणं इथे आवश्यक आहे. जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे तर युग रुहानी संघ तो विचार करतोय, जो चाललेला क्रम आहे, ज्या वेगानं चालल्यात, ज्या बॅटिंग करतात पियुष भोईर, हाच क्रम काय राहावा या षटकामध्ये. कारण 50-50चा ओव्हर येईल त्यावेळेला खरी रंगत असणार आहे. नक्कीच. आणि आतापर्यंत सध्याच्या म्हणायचं गेलं तर 27 एक चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड झालं आहे. स्विच हिटचा फटका आहे, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न पियुष भोईर यांचा. आणि खूप चांगला उल्लेख केला सर आपण की 50-50चं ओव्हर, 50-50चं ते षटक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 21 चेंडू 26 धावांची गरज आहे. त्याच्यामुळे हे जे षटक आहे ना, क्रमांक 4चं षटक, हे कदाचित या मॅचला गिरकी घेणारं षटक असेल. आणि त्याला कारणही होतं, कारण मागचा सामना त्यांच्यासाठी 18 बॉल 26 होता आणि मग त्या ओव्हरमध्ये मॅच बदलला होता. आता 21-26चा मॅच आहे.
21-26 मॅच हा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टाइम स्ट्रोक झाला होता कव्हरच्या दिशेनं, चेंडू गेला 1 धावे, चेंडूवरती पूर्ण 2 धावा पूर्ण करतोय. आज थोडंसं नशिबाची साथ देखील लागली या सामन्यामध्ये. जर पाहिलं ती मिळते धावा फलकावरती. 30-20 बॉलचा कॅच शिल्लक आहेत, 24 धावा अजूनही करायचे आहेत. पुढचे 2 चेंडू ते देखील महत्त्वाचे ठरणार आहेत. पियुष भोईर खेळतात 22 वरती, हर्षद पाटील त्यांना साथ देतात 8 वरती. एका विकेटच्या शोधामध्ये टीम आहे इथे फिल्डिंग करणारी. ते विकेट कोण मिळवून देणार? सध्याच्या घडीला आतापर्यंत जरी आपण पाहिलं तर प्रसाद बुटे विकेट लॉस आहे. एकही विकेट आतापर्यंत. ओ चांगला चेंडू आहे, अगदी समोरून चेंडू टॉस झाला म्हणायचं गेलं तर. रायझिंग डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. वेल्डन प्रसाद. अशा प्रकारे चेंडू हाताळणं गरजेचं आहे. 54 धाव्यांचं टार्गेट, आणि या धावा तुम्हाला डिफेन्स करायचे असतील तर या पद्धतीचे चेंडू हाताळणं गरजेचे आहेत. गुड बॉलिंग. धावा झाल्या त्या 30. शेवटचा बॉल आहे त्या विकेटच्या शोधामध्ये RK टायगर. आणि ज्यावेळेला म्हणतात ना बाबा जंगलामध्ये जर सिंह आवाज करत राहिला तर शिंगार मिळत नाहीत, थोडंसं सावधही राहावं लागतं. आणि ते सावध आपल्या टप्प्यामध्ये आलं कारण मग मात्र हल्ला करायचा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 30 आहेत. मागच्या सामन्यामध्ये 18 मध्ये 26 करायच्या होत्या, इथे 18 मध्ये 24 करायचे आहेत. हे 50-50 वाला ओव्हर या आता स्क्रीनवरती बघू शकता. JTC आणि TCBच्या ज्या 50-50 ओव्हरमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये कमाल झालंय. हे करामती ओव्हर आहे. ते करामती ओव्हर आता आलाय. 18 मध्ये 24 आहे. पुन्हा एकदा करामत झाली तर मॅच बदलू शकतो आणि ती होऊन द्यायची नाही आहे. त्याचा विचार युग रुहानी 11 करतो. 18 बॉल 18 मध्ये करायचे 24. 18 चेंडू 24 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे कारण पुढचं षटक, पुढची ओव्हर 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. त्याच्यामुळे 12 धावाचा चॅलेंज प्लस मायनसचा खेळ बघा. 50-50 ओव्हर चॅलेंजिंग रन्स जवळपास 12 हे दर्शवत आहे स्कोरबोर्ड. थँक्यू JTC आणि TCB. आणि हे पण चॅलेंज होतं त्यांच्यासाठी, ते स्कोरबोर्डवरती वरती दाखवणं 50-50 ओव्हर आणि चॅलेंज ओव्हर. पण त्यांनी सांगितलं बाबा अशी चॅलेंज पाहिजे तर मजा येणार. भाई जिंदगी जीने का मजा तब है जब जीवन में इश्क हो, और जब खेलने का मजा थोड़ा सा रिक्स हो. चॅलेंज नाही तर मजा नाही. चॅलेंज ही आपको चेंज कर सकता है. हे 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आले ज्याच्यामध्ये भरपूर काही बदलले, काही कांसाठी घडले, काही कांचं बिघडले. बघा चॅलेंजिंग ओव्हर आहे. चर्चा झाली, कॉन्फरन्स त्या ठिकाणी घेतलं गेलं, काही सेकंदांचं कॉन्फरन्स घेतलं गेलं. चॅलेंजिंग ओव्हर कोण करणार? कारण प्लस मायनसचा खेळ. इथून बघा मॅच आता दोन जाऊ देखील शकेल, इथून मॅच आपल्या बाजूने येऊ देखील शकेल. या कारणासाठी त्या ठिकाणी कॉन्फरन्स घेतली गेली आणि तिथून मात्र निष्कर्ष काढला गेला की या 50-50 ओव्हरसाठी गोलंदाज आहे तो रोहन पवार. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू शकतोय की नाव आहे रोहन पवार, मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं रोहनला आपली पॉवर दाखवावी लागेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला कॉन्फरन्स घेतलंय, पण त्याला सांगितले बाबा कॉन्फिडंटली बॉलिंग कर. कॉन्फिडन्स घेतले, कॉन्फिडंटली बॉलिंग कर. पण एका बाजूला बॅट तलपले पियुषी, आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. हा मॅच जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. बॅटिंग जबरदस्त आहे पियुष भोईरची. उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला अगदी लांबून दुरून खेचून मारलाय षटकार. क्लास अफलातून बॅटिंग केलं पियुष भोईरनं. बघा ऑस्टमच्या बाहेरचा चेंडू उचली घेणारा चेंडू होता, तिथून मात्र या चेंडूला अगदी खेचून काढलंय. अफलातून बॅटिंग पियुष भोईर. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन, टीम लीडर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि खरोखरच अफलातून बॅटिंग सुरू आहे पियुष भोईर यांची. धावसंख्या फलकावर लागले गेले 36 धावेची पार्टनरशिप ही जमेची बाजू आहे. या ठिकाणी आपण वारंवार चर्चा करतो की विकेट 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 या ठिकाणी विकेट मिळणं टार्गेट टायगरसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मात्र विकेट तर मिळत नाही आहे, मात्र ही पार्टनरशिप अधिकाधिक वाढली जात आहे. 36 धावा विदाउट लॉस. आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड पाहतोय युग रुहानी 11 या टीमचा. 17 मध्ये 18 करायचे आहेत. मागच्या सामन्यामध्ये थोडंसं आपल्या संघमालकाला नाराज केलं होतं, पण यावेळेला सांगितलं बाबा नाव त्याचं पियुष आहे, करणार तुम्हाला खुश आहे. पियुषनं टीमला खुश केलंय. पुन्हा एकदा डॉट आलाय डॉट बॉलनं पुन्हा एकदा डोक्यावरती थोडंसं टेन्शन आलंय. 16 मध्ये 18 करायचे आहेत. हे षटक आहेत
जसं दाखवलं तर जेटीसी आणि टीसीबीनं चॅलेंजिंग ओव्हर आहेत, एकमेकांना चॅलेंज दिले. पहिल्यावरती षटकार, दुसऱ्यावरती पलटवार. डॉट बॉल. षटकार पलटवार. आता तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. यावेळेस ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मात्र हो यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर नाहीये, तिथे फिल्डर नाहीये. डीप लॉंग ऑनचा फिल्डर आहे. चेंडू डायव्हर्ट झाला बघा. याला म्हणतायत नशीब. अगदी डीप लॉंग ऑन फिल्डर तर वेगानं आला होता चेंडूला फील्ड करण्यासाठी. तिथून मात्र चेंडूनं आपली दिशा बदलली गेली. 1च्या जागी त्या ठिकाणी मोजाव्या लागल्या 2 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 8. धावा संख्या झाली 38. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 8 झाल्या, 3 मध्ये 8 झाल्या. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्ट्रायकर याला पुन्हा एकदा पियुष भोईर 30 वरती बॅटिंग करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर कडक स्ट्रोक, कडक स्ट्रोक खेळलाय. बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये. दॅट्स अ कडक स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. क्रॅकिंग स्ट्रोक. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर आणि तिथून मात्र या चेंडूला पंच केलं गेलं. क्लास. ही ताकद ही आहे, लक्षात ठेवा. ही ताकद आहे पियुष भोईर यांची. चॅलेंजिंग ओव्हर आणि ते चॅलेंज स्वीकारलं पियुष भोईरनं ॲज अ कॅप्टन म्हणून. बघा 2 षटकार ठोकलेत. 12 धावाचं एक चॅलेंज होतं. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 14 बनवलेत, म्हणजे चॅलेंज त्यांना पूर्ण केलंय. मात्र ते प्लस किती होतील. 14 चेंडूमध्ये बनवायच्या 10 धावा. पियुष भोईर 36 धावसंख्येवर खेळतायत. हो यावेळेस देखील आणखीन एक क्लास फटका. व्हॉट अ शॉट. पियुष भोईर ऑन फायर. हा जवळ पियुष भोईर यांच्या बॅट मधून येतोय. हा मला वाटतं 4था ते 5वा षटकार असेल आणि ते मॅच फिनिश. कारण या षटकाचा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये आल्या त्या तब्बल 20 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. पूर्ण करायची आहे की मॅच विन. एक बॉल टाकावा लागणार आहे. चला आयोजकांनी सांगितले नंतर धावा नंतर ऍड केले जातील, त्याच्यामुळे 1 बॉल टाकावा लागेल. आयोजक म्हणतात 1 चेंडू टाकावा लागेल. जोपर्यंत ओव्हर संपत नाही तोपर्यंत आपण त्या धावा ऍड करू शकत नाहीत अशा आयोजक म्हणतात. 50 झाल्यात. 50 धावेची पार्टनरशिप. ते टाळ्या व्हायला या पार्टनरशिपसाठी. जबरदस्त कामगिरी पियुष भोईर आणि हर्षद पाटील. खूप चांगली बॅटिंग बघा. पियुष भोईर 15 चेंडू 42 धावा. हर्षद पाटील 8 चेंडू 8 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आपल्याला वाटलं होतं 1 बॉल टाकायचा आहे, अजून 1 टाकायचा आहे. अजून 1 टाकावा लागेल. मॅच काढून टाकले पियुष भोईरनं. पूर्ण सामना होता कुठे आणि जवळपास येतोय कुठे. हो यावेळेस समोरच्या दिशेनं काय फटका खेळलाय. स्लॉट मध्ये होता, तिथून मात्र या चेंडूला पाठवून दिले सरळ प्लॉट मध्ये. हाय तोय पियुषच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. मॅच फिनिश. चॅलेंजिंग ओव्हर 50-50 ओव्हर. 12चं चॅलेंज मात्र या ओव्हरमध्ये पियुषनं बनवल्या. त्या तब्बल 27 धावा या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. चॅलेंजची त्या ठिकाणी गरज देखील भासली नाहीये. एकूण धावा पियुषनं 16 चेंडूचा सामना केला आणि 16 चेंडूमध्ये पियुष भोईरनं 48 धावा या पियुषनं बनवल्या. त्याच्यामध्ये 6 षटकार ठोकलेत आर.के. टायगरच्या अगेन्स्ट. अफलातून बॅटिंग बघा. नक्कीच या ठिकाणी 13 धावा मला वाटतं प्लस होतील, कारण पॉईंट टेबल आणि त्या पॉईंट टेबलमध्ये खास करून चेक केला जाईल तो म्हणजेच रन रेट. त्या रन रेटसाठी या धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. बघा प्लस तर होतील आणि त्या धावा प्लस होतील 13. म्हणजेच 54चं टार्गेट होतं आणि धावा 57 पकडू शकतो आपण, कारण या 13 धावा प्लस कराव्या लागतील. मी म्हटलं होतं की पॉईंट टेबल, कारण तुम्ही किती धावसंख्येने जिंकत आहात, किती धावसंख्येनं तुमचा पराभव होतोय, हे सगळ्या गोष्टी खूप मायने असतील. कारण आपण प्रीमियर लीग खेळतोय,
त्याच्यामुळे रन रेटकडे देखील लक्ष असेल. भले तुमचे पॉईंट असतील समसमान, मात्र रन रेट देखील तितकाच महत्त्वाचा असेल. चला हस्तांदोलन करायचंय आणि थेट लगेच आम्ही वळतोय मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेने. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच मिस्टर पियुष भोईर. चला पियुष भोईर आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर पियुष भोईर. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये अफलातून बॅटिंग, 48 धावा. पियुषनं कुठल्या नाबाद खेळी, बहारदार खेळी आणि आपल्या टीमसाठी उपयुक्त खेळी. कारण स्वतः कर्णधार आहेत त्या टीमचे आणि आयकॉन देखील आहेत त्या टीमचे. पियुष भोईर मॅन ऑफ द मॅच. निशांत पाटील. आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या त्या ठिकाणी जाऊया आणि त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अक्षयजी साटम. हॅलो. चला मॅन ऑफ द मॅच पियुष भोईर आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायचे. ऋतिक पाटील आहेत. मी विनंती करीन ऋतिक की आपण मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी द्यायची आहे. आणि धारावी स्पोर्टचे संघमालक विघ्नेश करता कल्पेश मडवी यांच्याकडून 500 आहेत. सपोर्ट केलाय विघ्नेशने, जो कॅच घेतला होता का जबरदस्त कॅचसाठी ते 500. पियुष भोईर पांजू स्पोर्ट पांजूचा खेळाडू आज खऱ्या अर्थाने दमलाय तू, आम्हाला देखील ठाऊक आहे. बॉलिंग विथ बॅटिंग अप्रतिम प्रदर्शन झालंय, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच, कारण फर्स्ट मॅचला मी ओपनिंग करायला पाहिजे होती. आता आम्ही 2 मॅच जिंकले असतो. एकंदरीत एक जिंकलात एक हरलायत असा रिझल्ट आहेत आणि आता कॉन्फिडन्स वाढलाय टीमचा. नक्कीच नक्कीच, कारण सर्व प्लेयर एकदम कॉन्फिडन्सनेच खेळतात. आणि एकंदरीत चॅम्पियन प्रीमियर लीग विषयी 2 शब्द. नक्कीच चांगलीच आयोजन आहे, कारण 2 दिवसात आयोजन केलेलं आहे सर्व. नक्कीच टाळल्या झाल्या पाहिजे. पियुष भोईर ठरला या मॅचचा हिरो. 500 रुपये घेण्याकरता विघ्नेश यायचंय. ऋतिक आपण या पुन्हा आपल्या वाजते 500. काय कॅच घेतला होता तो, कॅच नाही तर मॅचचा टर्निंग पॉईंट कॅच होता विघ्नेश. आणि एकदा जोरदार टाळ्या. 50-50 ओव्हरमध्ये काय गोलंदाजी केली विघ्नेश, वेल डन. आणि एकंदरीत काय म्हणशील जो कॅच तुम्ही घेतला, कॅच ऑफ द मॅच? काय नाही, फक्त आणि 500 रुपये तुम्हाला दिलेत, भरपूर सपोर्ट करतायत तुमच्याकरता, त्याबद्दल कल्पेश मडवी यांच्याविषयी 2 शब्द. त्यांच्याविषयी बोललं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मॅच बघायला असतात आणि कुठे पण असलं कुठल्या पण कोपऱ्यात तरी